नमस्कार. बांधकाम क्षेत्रात ना आता पारंपरिक पद्धतींना आव्हान मिळते. कारण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI, मशीन लर्निंग म्हणजे ML आणि हो, स्वयंचलित उपकरणं हे सगळं खूप वेगाने बदल घडवत आहे. हो, अगदी. खूप मोठे बदल होत आहेत. आपल्याकडे याच विषयावर म्हणजे बांधकाम क्षेत्रातील AI आणि यंत्रमानव क्रांती यावर काही माहिती आहे. तर आज आपण या माहितीच्या आधारे बघणार आहोत की हे नवीन तंत्रज्ञान प्रकल्पांना अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि किफायतशीर कसं बनवते याचं विश्लेषण करूया. नक्कीच. सुरुवात करूया AI आणि ML ने. काय आहे हे नक्की आणि याचा वापर कसा होतोय? हो. तर AI आणि MLचा मुख्य उद्देश आहे प्रचंड डेटाचं विश्लेषण करणं आणि त्यातून नियोजन, डिझाइन आणि प्रत्यक्ष कामात सुधारणा करणं. अच्छा, म्हणजे डेटा कुठून येतो हा? हा डेटा म्हणजे समजा पूर्वीच्या प्रकल्पांची माहिती असेल, साईटवर जे सेन्सर्स लावलेले असतात तिथून मिळणारा रिअल टाईम डेटा, हवामानाचा अंदाज, अशा अनेक ठिकाणून माहिती गोळा होते. हं, आणि खास गोष्ट काय आहे की हे अल्गोरिदम्स फक्त डेटा बघत नाहीत, तर त्यातले छुपे पॅटर्न्स ओळखतात. म्हणजे समजा जमिनीच्या रचनेत काही अगदी सूक्ष्म बदल होत असतील, जे माणसांना लगेच कळणार नाहीत, बरोबर. ते हे सेन्सर्स आणि AI मिळून ओळखू शकतात. आणि मग भविष्यात पाया रचनेत काही समस्या येऊ शकते का, याचा अंदाज आठवड्या आधीच देऊ शकतात. अरे वा. हो, यामुळे संभाव्य धोके टाळता येतात. म्हणजे कामाला उशीर होणं किंवा खर्च वाढणं हे टाळता येतं. शिवाय संसाधनांचा वापर, कामाचं वेळापत्रक हे सगळं जास्त चांगलं ठरवता येतं. आणि जेनरेटिव्ह डिझाईनसारखी साधनं आहेत. जनरेटिव्ह डिझाईन. हो, म्हणजे बजेट आणि मटेरियलच्या मर्यादा दिल्या की ते आर्किटेक्ट्सना एकापेक्षा एक अगदी वेगळे डिझाईन पर्याय तयार करून देतं, जे कदाचित माणसाच्या कल्पनेतही आले नसते. अच्छा. म्हणजे हे फक्त कामाला वेग नाही देत, तर निर्णय प्रक्रियेत पण एक नवीन दृष्टी आणतंय. फायदे तर स्पष्टच दिसतात. जास्त कार्यक्षमता, सुरक्षितता, खर्च कमी, चांगली गुणवत्ता. अगदी. पण काही आव्हानं पण आहेत, हे विसरून चालणार नाही. हो, ते असणारच. काय आव्हानं आहेत? सगळ्यात मोठं म्हणजे सुरुवातीचा खर्च. हे तंत्रज्ञान महाग आहे. दुसरं म्हणजे अचूक अंदाजासाठी खूप चांगल्या प्रतीचा डेटा लागतो आणि तो मिळवणं किंवा तयार करणं हेच एक आव्हान आहे. बरोबर. डेटा क्वालिटी महत्वाची. हो. शिवाय या नवीन प्रणालींना आपल्या जुन्या सिस्टीमसोबत जोडणं म्हणजे इंटिग्रेशन हे थोडं गुंतागुंतीचं असू शकतं. आणि हो, हे सगळं वापरायला कुशल मनुष्यबळ पण हवं, ज्याची सध्या कमतरता आहे आणि बदलांना विरोध पण होतो कधीकधी. लोकांची मानसिकता बदलायला वेळ लागतो. ठीक आहे. हे झालं AI आणि ML निर्णयांमध्ये कसं मदत करतं. आता प्रत्यक्ष साईटवरची जी कामं आहेत, त्यासाठी स्वयंचलित उपकरणं म्हणजे ऑटोनॉमस इक्विपमेंट कशी वापरली जात आहेत? तिकडे काय चित्र आहे? हो, स्वयंचलित उपकरणं जसे की एक्स्कॅव्हेटर, डम्प ट्रक किंवा ड्रोन ही उपकरणं खास करून धोकादायक किंवा जिथे खूप शारीरिक श्रम लागतात किंवा जी कंटाळवाणी परत परत करायची कामं आहेत त्यासाठी बनवली आहेत. अच्छा, ती चालतात कशी? या सगळ्याला जोडून अर्थात AI असतं, ओके. जे त्यांना स्वतःहून काम करायला मदत करतं. ओके. यामुळे काय होतं की मानवी हस्तक्षेप खूप कमी होतो. हं. त्यामुळे अपघात टाळता येतात, सुरक्षितता वाढते हं. आणि ही मशीनं आहेत ती न थकता 24/7 काम करू शकतात. हो, माणसांसारखं नाही. बरोबर. त्यामुळे काम लवकर होतं आणि जास्त अचूक पण होतं. आणि जिथे कुशल कामगारांची कमतरता आहे ना, तिथे तर ही उपकरणं खूपच फायद्याची ठरतात. हे सगळं ऐकायला तर खूपच प्रभावी वाटते. पण मला एक प्रश्न पडतो. समजा अगदी गुंतागुंतीची परिस्थिती आली किंवा अनपेक्षित काहीतरी घडलं साईटवर, म्हणजे अचानक हवामान बदललं किंवा मातीचा प्रकार वेगळा निघाला, तेव्हा ही उपकरणं कितपत यशस्वी ठरतात? हां, अगदी महत्वाचा मुद्दा आहे. एकतर या उपकरणांची किंमत सध्या खूप जास्त आहे हं. आणि तंत्रज्ञान अजूनही काय म्हणतात त्याला विकसित होत आहे. हं. पूर्णपणे परिपक्व नाहीये. हं. त्यामुळे खराब हवामानात किंवा जिथे साईट खूपच गुंतागुंतीची आहे, तिथे सेन्सर्सना अडचण येऊ शकते किंवा उपकरणात काहीतरी समस्या येऊ शकते. अजून एक धोका म्हणजे सायबर हल्ल्यांचा. हो, ते आहेच. आणि अर्थातच स्वयंचलितपणामुळे लोकांच्या नोकऱ्या कमी होतील की काय, ही भीती पण अनेकांना वाटते. म्हणजे एकीकडे कार्यक्षमता आणि सुरक्षितता वाढवण्याची प्रचंड क्षमता आहे, तर दुसरीकडे खर्च, तांत्रिक मर्यादा आणि त्याचे सामाजिक परिणाम यांसारखे आव्हानं पण आहेत. अगदी बरोबर. दोन्ही बाजू आहेत.
पण हे तंत्रज्ञान उद्योगासमोरची आव्हानं कमी करायला नक्कीच मदत करतंय. जसं कुशल कामगारांची कमतरता असेल तर ती काही प्रमाणात भरून निघते. प्रकल्पांचे अंदाज अधिक अचूक होतात. आणि भविष्यात काय वाटतंय, हे कुठं जाईल? भविष्यात असं चित्र दिसू शकतं की संपूर्ण बांधकाम साईटच स्वयंचलित झाली आहे. प्रकल्पांच्या डिजिटल प्रतिकृती म्हणजे डिजिटल ट्विन्स वापरल्या जात आहेत. मानव आणि रोबोट्स एकत्र काम करत आहेत. एकत्र म्हणजे कसे? म्हणजे रोबोट्स धोकादायक किंवा तीच कामं करतील आणि मानव अधिक गुंतागुंतीची कामं, निर्णय घेणं आणि एकूण देखरेखीवर लक्ष केंद्रित करतील. असं होऊ शकतं. बरं. तर आज आपण बांधकाम क्षेत्रातील AI आणि स्वयंचलित उपकरणांच्या क्रांतीचा एक आढावा घेतला. फायदे अनेक आहेत, हे खरंय. पण आव्हानं आणि काही चिंता पण आहेत, ज्यांना आपल्याला सामोरं जावं लागेल. हो. आणि हे सगळं आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातं. तो म्हणजे या तंत्रज्ञानाचा वापर जसजसा वाढत जाईल तसतसा भविष्यात मानवी कौशल्य आणि नोकऱ्या यांचं स्वरूप नेमकं कसं बदलेल. आणि या बदलांना सामोरं जाण्यासाठी एक व्यक्ती म्हणून आणि एक समाज म्हणून आपण स्वतःला कसं तयार करायला हवं याचा विचार करणं खरंच खूप गरजेचं आहे.